मुंबईतील दादर खोदादात सर्कलला सध्या प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना सर्व मुंबईकरांना करावा लागतोय। प्रभादेवी पूल पाडण्यात येतोय आणि त्याचा जो फटका आहे तो सर्वसामान्य मुंबईकरांना वाहतूकदारांना आता बसताना स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय कशा पद्धतीचं सध्या वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि प्रभादेवी पूल बंद केल्याने वाहतुकीच्या समस्यांना आता वाहतूकदारांना तोंड द्यावं लागतंय। सायनकडून परळकडे वाहनांच्या 4 किलोमीटर इतक्या लांब रांगा लागलेल्या आहेत। दक्षिण मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा आणि रहदारीचा मानला जाणारा 125 वर्षांहून अधिक जुना प्रभादेवी पूल शुक्रवारी रात्री 10 वाजता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि आज सकाळपासूनच आपण पाहतोय की अशाच पद्धतीने मुंबईमध्ये दादर परळ भागामध्ये ट्रॅफिक जाम होतोय। अटल सेतूला जोडणाऱ्या वरळी शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पांतर्गत प्रभादेवी पूल पाडून त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार आहे आणि पूल बंद झाल्याने MMRDA कडून 1 ते 2 दिवसात पुलाच्या पाडकामाला देखील सुरुवात होईल आणि पुलाचं पाडकाम अंदाजे 30-60 दिवस चालेल आणि त्यानंतर नवीन पुलाच्या बांधकामास सुरुवात केली जाणार आहे। नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी 16 महिन्यांचा कालावधी लागणार आहे। त्यामुळे पुढील 16 महिने वाहतूकदारांना अशाच पद्धतीने ट्रॅफिकच्या समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे। त्यामुळे पर्यायी व्यवस्था या ठिकाणी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा केली जाते। आपण जर पाहिलं तर टिळक पूल असू द्या किंवा त्या पुढचा करी रोडचा पूल असू द्या, या सगळीकडे आता खूप जास्त प्रमाणामध्ये ट्रॅफिक जामचा सामना मुंबईकरांना करावा लागतोय। वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। त्यामुळे पर्यायी व्यवस्था ट्रॅफिक विभागाने लवकरात लवकर करावी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना आखाव्या अशी मागणी सुद्धा जोर धरू लागली आहे। कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।